महत्त्वाची बातमी आहे। सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विश्वजित कदम म्हणाले। जयंत पाटलांसोबत चर्चा केल्याची विश्वजित कदम यांनी माहितीही दिली। आम्ही निश्चितच आता निम्म्यावर आम्ही पोहोचलेलो आहोत। ती जागा या महाविकास आघाडीच्या झालेल्याच आहेत। आता ती जागा एक जागेसाठी आम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करायचे याच्यात माझं जयंतराव पाटील साहेब जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते, सांगली जिल्ह्यातले वाळवा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि निश्चितच आम्ही सत्ता सांगली जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करू। समविचारी काही एक दोन अपक्ष ही सदस्य निवडून आलेले, त्यांनाही काही संपर्क साधून काही करता आलं तर हा प्रयत्न तर नक्कीच आमचा राहील। छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ हे विराजमान झाले। राजेंद्र जंजाळ यांना भाजपचे 57 आणि शिवसेनेचे 13 असे एकूण महायुतीचे 70 मत मिळालेले आहेत, तर MIMचे उपमहापौरपदाचे उमेदवार मोहम्मद बसीम अहमद यांना 33 मतं मिळाली आहेत। आणि संविधानाची प्रत देऊन एक महत्त्वाची बातमी, काँग्रेसकडून लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। काँग्रेसकडून लोकसभा अध्यक्ष यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। पण बघितलं, राहुल गांधी यांना बोलू दिलं जात नाहीये असं सांगत यावेळेस लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडतंय पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। प्रमोद, आपण बघितलं वारंवार राहुल गांधी यांना बोलू दिलं जात नाहीये असं कुठेतरी काँग्रेसचा सूर होता आणि त्याच नंतर आता हा प्रस्ताव, नेमके काय अपडेट्स मिळत आहेत? वर्षा, खरं तर विरोधी पक्षाचा हाच आक्षेप आहे की संसदेमध्ये लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ओम बिर्ला त्यांच्याकडनं विरोधी पक्षाच्या बाबत दुजाभाव केला जातोय। म्हणजे राहुल गांधी यांना बोलू दिलं जात नाही, विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, हा आक्षेप मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस विरोधी पक्षातील खासदार वारंवार करताना आपल्याला बघायला मिळत होते। आणि त्याच अनुषंगाने आता काही वेळापूर्वी म्हणजे 1:14 काँग्रेसच्या खासदारांनी जे सचिव लोकसभेचे सचिव आहेत त्यांच्याकडे ही नोटीस दिलेली आहे आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्तावाची ही नोटीस जी आहे ती काँग्रेसच्या खासदारांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळते। नियम 94C च्या अंतर्गत सभापतींच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचा अविश्वास प्रस्तावाची नोटीस खरं तर विरोधी पक्षाला देता येते, पण त्यासाठी संख्याबळ जे आहे ते असणं अपेक्षित असतं। खरं तर कालपासूनच विरोधी पक्षांकडनं या अनुषंगाने सगळ्या खासदारांच्या सह्या घेतल्या जात होत्या। जी माहिती मिळते वर्षा, त्या माहितीनुसार 100 पेक्षा अधिक खासदारांनी विरोधी पक्षांच्या सह्या ज्या आहेत त्या अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसवरती केलेल्या आहेत आणि ती नोटीस आता जनरल सेक्रेटरी म्हणजे सचिव लोकसभेचे जे जनरल सेक्रेटरी सचिव आहेत त्यांच्याकडे ही दिलेली आहे। त्याच्यामुळे आता अविश्वासाचं पुढच्या गोष्टी कशा पद्धतीने होतात हे बघावं लागणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा वर्षा, यातला नियमानुसार असा आहे की जर कुठल्याही अध्यक्षांच्या विरोधात तुम्हाला नोटीस द्यायची असेल तर त्याची कल्पना 20 दिवस अगोदर द्यावी लागते। पण आता हे सभागृहाचं जे पहिल्या टर्मचं कामकाज आहे ते पुढच्या अगदी काही दिवसांमध्ये संपणार आहे। त्याच्यामुळे ही या नोटीसवरती विचार आता होतो की जे दुसरं सत्र आहे म्हणजे या सभागृहाचं दुसरं सत्र जेव्हा होणार आहे मार्चमध्ये तेव्हा या नोटीसवरती विचार होतो हे बघावं लागणार आहे। पण सध्या ही नोटीस लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी दिलेली आहे। ही खूप मोठी बातमी आताच्या क्षणाची आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागेल। असं प्रमोद, दिल्लीतल्या या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट आपल्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।